हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर कॅप्शन पाहून सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की आजचा खास व्हिडिओ आणि एक छोटासा व्लॉग कशासाठी आहे. तर हा आजचा खास व्हिडिओ आहे की गुरुपौर्णिमेचा पूर्ण दिवस आम्ही कसा घालवला, कुठे कुठे दर्शनासाठी गेलो आणि महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोटमध्ये किती गर्दी होती आणि दर्शनासाठी किती वेळ लागला, आम्ही कसं दर्शन घेतलं स्वामींचं आणि आमचा अनुभव कसा होता. तर सगळ्यात अगोदर सकाळी लवकर उठलो, घरची सर्व कामे वगैरे आटपून घरी गुरुपूज वगैरे करून घरी स्वामी चरित्राचं पारायण केलं, स्वामींची छान पूजा वगैरे केली, छान घरचं सर्व आवरून आम्ही निघलो सरळ स्वामी मंदिरामध्ये जाण्यासाठी. मंदिरात गेलो आम्ही आणि तिथे पाहतोय तर खूप जास्त गर्दी होती आणि तुम्ही पाहूच शकतात व्हिडिओमध्ये. आणि मध्ये श्लोकचं स्कूल असल्यामुळे आम्ही 12च्या नंतर मंदिरामध्ये गेलो, त्यामुळे श्लोकची झोपेची पण तीच वेळ होती. रांगेमध्ये लागत लागत माझा श्लोक झोपला आणि असंच आम्ही 1 ते दीड तास लाईनला लागल्याच्या नंतर शेवटी पोहोचलो स्वामीच्या दरबारामध्ये. आणि तुम्ही पाहू शकतात किती गर्दी आहे, कारण प्रत्येक स्वामी भक्तांचं स्वप्न असतं की गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण स्वामींचं नक्कीच दर्शन घेतलं पाहिजे किंवा आपल्या गुरुचं दर्शन घेतलं पाहिजे. आम्ही सुद्धा तसंच खूप छान स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आणि तिथेच असणाऱ्या बजरंगबलीच्या दर्शनासाठी गेलो. तिथे एक औदुंबराच्या झाडाखाली असं स्वामींचं छोटंसं मंदिर आहे, तिथे सुद्धा छान आम्ही दर्शन घेतलं, दिवा वगैरे लावला, कारण आतमध्ये तर दिवे लावायचं आज बंद होतं म्हणून इथे दिवे वगैरे लावले. औदुंबराला छान प्रदक्षिणा मारल्या आणि तुम्ही पाहू शकतात इथे सुद्धा किती छान डेकोरेट केले, किती सुंदर इथे सजवलेलं आहे. तर इथे सुद्धा आम्ही छान असं बजरंगबलीचं दर्शन घेतलं, श्लोकने सुद्धा छान दर्शन घेतलं. तर अशाच पद्धतीने आम्हाला इथे सुद्धा दर्शन घेऊन खूप छान वाटलं. आणि श्लोकचं सुद्धा तुम्ही पाहू शकता, त्याची झोपसुद्धा छान पद्धतीने रांगेमध्ये झाली होती. आणि नेहमी आम्ही इथे जातो असल्यामुळे या काकांची श्लोकला ओळख आहे, त्यांनी थोडीशी श्लोकसोबत मस्ती केली. आणि अशा प्रकारे आमचं आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं औदुंबराचं सुद्धा दर्शन झालं. औदुंबराला छान प्रदक्षिणासुद्धा मारणे झाल्या आणि तिथेच असणाऱ्या बजरंगबलीचं हनुमानजीचं सुद्धा दर्शन झालं. श्लोकला पण छान दर्शन करवलं. आणि तुम्ही पाहू शकतात या मंदिरामध्ये किती सुंदर अशी रांगोळी वगैरे काढली होती. तसंच मंदिरसुद्धा पूर्ण खूप छान पद्धतीने डेकोरेट केलेलं होतं. तर इथे महारुद्र वज्र हनुमान मंदिर आहे, तर तिथे सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. आणि नंतर आमच्या श्लोकची छोटीशी इथे नौटंकी चालू झाली, मम्माचा चष्मा घालून पहा कसे नखरे, तर त्याचे थोडेसे इथे नखरे वगैरे चालू झाले. म्हटलं चला थोडंसं रिलॅक्स होऊया, कारण 1 ते दीड तास रांगेमध्ये थांबून आम्ही सुद्धा पुरेपूर थकलो होतो. म्हणून या मंदिरामध्ये 10 ते 15 मिनिट आम्ही रिलॅक्स झालो. श्लोकला पाणी वगैरे दिलं आणि त्याला सुद्धा थोडंसं रिलॅक्स केलं, कारण त्याची झोप पण पुरेशी झाली होती आता. आणि इथे आम्ही आता जाणार आहोत समर्थ दर्शनासाठी. आणखी आम्ही कुठले दर्शन घेतले ते सुद्धा तुम्हाला नक्कीच कळेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला तर तुम्ही अजिबात विसरू नका. कारण आजच्या दिवशी आम्ही गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं बरेचशा देवी देवतांचे दर्शन घेतले, बऱ्याच ठिकाणी फिरलो. त्याचबरोबर आम्ही या मंदिरातून निघलो आणि तुम्ही पाहू शकता स्वामीचे जे समोरचं आहे अन्नक्षेत्राच्या तिकडे जायचा मार्ग, तिथे इतकं सुंदर स्वामींचा फुलांचा देखावा बनवला होता किंवा डेकोरेशन केलं होतं. तुम्ही पाहू शकतात किती छान बनवलेलं आहे. ते नाव वगैरे सगळं सुंदर टाकलं होतं आणि तिथे भरपूर क्लिक करण्यासाठी तर आम्ही सुद्धा व्हिडिओज वगैरे शूट केले. बरेचसं आम्ही ते डेकोरेशन्स वगैरे पाहिलं आणि खरंच इतकं सुंदर दिसत होतं. आईचं श्लोकचा वगैरे फोटो काढला, मी पण एक सेल्फी काढला आणि तिथे थोडा वेळ ते पाहिलं डेकोरेशन कसं केलेलं आहे. इतकी सुंदर फुलांची सजावट तिथे केली होती, खरंच खूप छान वाटलं. आणि ज्यांनी केली त्याला खरंच कोटी कोटी प्रणाम की स्वामीची इतकी छान सेवा त्यांच्याकडून घडून गेली. तर असं सुंदर डेकोरेशन पाहिलं आणि समोर हा दादा इथे उभा टाकून कॉलवर बोलत होता, त्याला थोडंसं डिस्टर्ब केलं आणि मी तिथे त्याच्या ठिकाणी उभा टाकून छान असे तिथे माझे फोटोज वगैरे काढून घेतले. आणि इथे सुद्धा तुम्ही पाहू शकतात अक्कलकोटमध्ये एक कोपऱ्यानं कोपरा गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं खूप सुंदर पद्धतीने सजवला होता आणि खूप छान. मग तिथून आम्ही दत्त महाराजांचं दर्शन घेतलं. इथे दत्तांचं सुद्धा छोटंसं एक मंदिर आहे, तिथे सुद्धा आम्ही खूप दर्शन घेतलं. आणि त्याच बाजूला पालखी असते, श्री स्वामी समर्थांची पालखी तिथे ठेवलेली असते, तर पालखीचं सुद्धा दर्शन घेतलं. कारण हल्ली पाऊस चालू आहे, त्यामुळे रात्री पालखीला जाणे तर शक्य नव्हते, म्हणून दुपारच्याच वेळेमध्ये आम्ही पालखीचं सुद्धा दर्शन घेऊन आलं.
आलो आणि लगेचच तिथे स्वामींच्या मोठ्या मूर्तीचं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे इथे फोटोज वगैरे क्लिक करायला किंवा दर्शनासाठी खूप जास्त रश होती, ते तर तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा दर्शन केलं. ते सुद्धा आपले गुरु आहेत आणि खूप मोठे मार्गदर्शन आहेत आपल्यासाठी, म्हणून त्यांचं सुद्धा दर्शन घेतलं. आणि नंतर परत तिथून आम्ही गेलो समोरच्या दर्शनासाठी. तर अशा पद्धतीने इथे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट येथे खूप छान पद्धतीने गुरुचरित्र निमित्ताने स्वामींची नगरी किती सुंदर सजली होती आणि खरंच खूप जास्त प्रसन्न वाटत होतं. तिथून घरी यावंसं अजिबात वाटत नव्हतं, पण तरीसुद्धा तिथून समोर असलेल्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आम्ही गेलो आणि श्री विघ्नेश गणपती बाप्पांचं आम्ही छान असं दर्शन घेतलं. बाप्पांच्या तिथे सुद्धा खूप छान डेकोरेशन केलं होतं, बाहेर रांगोळी वगैरे काढली होती आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आमच्या बाप्पांचं सुद्धा खूप छान दर्शन झालं. असं वाटलं नव्हतं की आज एकाच दिवशी गणपती बाप्पांचं, हनुमानजीचं, श्री स्वामी समर्थांचं, दत्त महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि आता जे राहिले आहे ते समोर तुळजाभवानी देवीचं दर्शन घ्यायला आम्ही निघलो. आणि रस्त्यामध्येच आज रात्री पालखी निघणार आहे, त्यामुळे इथे पालखीचं थोडंसं प्रिपरेशन चालू होतं, त्यामुळे ते DJ वगैरे चालू होता आणि माझ्या श्लोकला DJ वाजला की त्याचा अंग ॲटोमॅटिकली हलतं, म्हणून तो तिथेच डान्स करायला लागला. आणि तिथून डान्स करत करत आम्ही गेलो सरळ समोर. आणि समोर आल्यानंतर तुम्ही पाहू शकतात श्री तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो आहेत आणि मातेचं आजचं रूप किती खुलून दिसत आहे. अगदी डोळ्याचं पारणं फेडणारं हे दृश्य खूप छान वाटत होतं. तुळजाभवानी मातेच्या मंदिरात सुद्धा तिथे सुद्धा खूप गर्दी होती आणि तिथलं सुद्धा आमचं तुळजाभवानी मातेचं खूप छान दर्शन झालं. कुलदेवीचं खूप मस्त दर्शन झालं आणि आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तिथे सुद्धा थोडा वेळ बसून खूप जास्त छान वाटलं. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना भेटावं असं म्हणतात. फक्त आपला एकच गुरु नसून प्रत्येक आपल्या आयुष्यातला देवी देवता, आपले आई वडील हे आपले गुरुच असतात. असं म्हटलं जातं की दत्त महाराजांनी 24 गुरु केले होते, तर आपण 4-5 गुरु तर नक्कीच करू शकतो. असा कुठलाही एक गुरु कोणाचाच नसतो. आपले आई वडील आपले गुरु असतात, तसंच सगळे देवदेवता सुद्धा गुरु असतात. त्यांच्याकडून आपल्याला काही काही गोष्टी शिकायला नक्कीच भेटतात. 4-5 गुरु करू शकतो याचा अर्थ असा नाही की प्रत्येक गुरु केलाच पाहिजे, पण प्रत्येक आपल्या आयुष्यातला देवी देवता स्वामींकडनं आपल्याला काही शिकायला भेटतं, कुलदेवीकडनं काही शिकायला भेटतं, बजरंगबलीकडनं काही शिकायला भेटतं, छत्रपती शिवाजी महाराजांकडनं काही शिकायला भेटतं, म्हणून ते आपल्या आयुष्यातील गुरु असतात. तर तसंच त्यामुळे आपल्या आयुष्यात भरपूर गुरु येतात, एक असा गुरु नसतो. पूर्ण देवांचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही सरळ थोडा वेळ तिथे थांबून निघलो घराकडे, कारण बरंचसं आभाळ आलं होतं आणि पाऊस येण्याची दाट शक्यता होती. पावसामध्ये भिजण्यापेक्षा लवकरात घरी पळालेला असा आम्ही योग्य वाटला आम्हाला आणि तिथून सरळ घरी निघालो. पण एवढ्या पावसाळी वातावरणामध्ये माझ्या श्लोकला एक कलिंगड खायची इच्छा झाली, म्हणून त्याला एक कलिंगड घेऊन दिलं आणि नंतर आम्ही सरळ तिथून घरी आलो. तर असा होता आजचा आमचा श्री गुरुपौर्णिमेनिमित्त दिवस. मी असा दिवस माझ्या गुरुच्या सानिध्यामध्ये स्पेंड केला आणि खरंच खूप जास्त छान वाटलं. माझ्या आयुष्यातील पहिली गुरुपौर्णिमा माझी इतकी सुंदर गेली आणि अशा पद्धतीनं आम्ही गुरुपौर्णिमा सेलिब्रेशन केलं व सगळ्या देवांचं दर्शन केलं. तर तुमची सुद्धा गुरुपौर्णिमा कशी तुम्ही साजरी केली किंवा तुमचा गुरुपौर्णिमेचा दिवस कसा होता तुम्ही सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. आणि माझा हा छोटासा व्लॉग किंवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणखी भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला खूप 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 जास्त शेअर करा. बाय.